तर आपल्याला प्रेशर मेजरमेंट या चॅप्टरमधला किंवा युनिटमधला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपला बघायचा आहे इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्यूसर. इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्यूसर कोणते कोणते आहेत आणि कसं आपण त्याचं मेजर करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. त्याचा जो पहिला टाईप आहे तो आहे बर्डन ट्यूब विथ लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्याला आपण काय म्हणतो LVDT. त्याला आपण म्हणतो LVDT. यामध्ये आपण काय केले या इलेक्ट्रिक प्रेशर ट्रान्सड्यूसरमध्ये तर दोन आपण ट्रान्सड्यूसर इथे यूज केले आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. बरोबर. प्रायमरी ट्रान्सड्यूसर हा आपला आहे बर्डन ट्यूब आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर आहे आपला LVDT. आता यामध्ये काय जी काय बर्डन ट्यूब आहे हे काय तर डायरेक्टली आपला बर्डन ट्यूबचा कॉन्टॅक्ट हा प्रेशर बरोबर इथे येतो. बरोबर. इथे काय प्रायमरीमध्ये डायरेक्टली जो काय आपली बर्डन ट्यूब आहे त्याचा कॉन्टॅक्ट हा आपला प्रेशरमध्ये येतो. त्यामुळे आपण याला प्रायमरी ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे आत्ता आपण बर्डन ट्यूबचं वर्किंग कसं होतं बघितलं. इथं आपण सी टाईप बर्डन ट्यूब बघणार आहे, सी टाईप. त्यामुळं बर्डन ट्यूब काय करते, जो काय प्रेशर त्यामध्ये इन्सर्ट केलं जातो किंवा यामध्ये काय केलं जातं तर इनपुट प्रेशरचं डिस्प्लेसमेंटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. इथे काय केलं जातं प्रेशरचं डिस्प्लेसमेंटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आता हे जे आउटपुट आहे जे आपण प्रेशरचं डिस्प्लेसमेंट देतो ते जे आउटपुट आहे ते आपण पुन्हा दुसऱ्या ट्रान्सड्यूसरला देतो, जेणेकरून जो दुसरा ट्रान्सड्यूसर आहे तो आपल्याला इलेक्ट्रिकल आउटपुट प्रोड्यूस करेल त्याचं. मग आता बर्डन ट्यूब काय बघितलं आपण तर जो काय आपण प्रेशर इन्सर्ट करणार आहे त्याचा डिस्प्लेसमेंटमध्ये येतं. मग आता असा कोणता ट्रान्सड्यूसर आहे की जो ज्याला इनपुटला जर आपण डिस्प्लेसमेंट दिलं तर आपल्याला आउटपुटला इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस करेल किंवा व्होल्टेज किंवा करंट प्रोड्यूस करेल. जर असा जर आपण ट्रान्सड्यूसर बघितला तर आपल्याला LVDT म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सड्यूसर हा ट्रान्सड्यूसर आपल्याला माहीत आहे की तो काय करतो तो डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये म्हणजे इलेक्ट्रिकल व्होल्टेज असेल किंवा इलेक्ट्रिकल करंट असेल यामध्ये तो करतो, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण काय केलं इथं सेकंडरी ट्रान्सड्यूसर म्हणून LVDT आपण इथं यूज केला. बरोबर. आता यामध्ये काय केले तर सी टाईप बर्डन ट्यूबचं जे काय फ्री एंड आहे ते फ्री एंड आपण स्ट्रिंग आणि पुली साह्यानं त्या कोअरला कनेक्ट केलेलं आहे. त्या कोअरला काय केलेलं आहे कनेक्ट केलं. आणि आपल्याला माहिती आहे इथे LVDT आपण यूज केला आहे. प्रायमरी वाइंडिंग आहे, इथं सेकंडरी वाइंडिंग आहे ES1 ES2. बरोबर. आउटपुट व्होल्टेज म्हणजे आपलं ES1 - ES2 असणार किंवा V1 - V2 असेल. बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. जसं हे कोर मुवमेंट होईल त्याप्रकारे आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळत असतं, कारण त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला V1 आणि V2 यामध्ये काय असतात तर फ्लक्स किंवा लिंकेज हे मिळत असतात. बरोबर. तर इथं काय करणार आहे सिम्पल. आता याचं वर्किंग काय, ज्यावेळी आपण इथं प्रेशर इन्सर्ट करणार आहे प्रेशर इनलेटमधून त्यावेळी ही जी सी टाईप बर्डन ट्यूब आहे हा काय होणार आहे तर हा स्ट्रेट व्हायचा प्रयत्न करणार आहे, कारण आपण प्रेशर इन्सर्ट केला आहे. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया इन्क्रीज होणार. क्रॉस सेक्शनल एरिया ज्यावेळी इन्क्रीज होईल त्यावेळी हा काय होणार स्ट्रेट होणार, म्हणजे हा अपवर्ड साईडला मूव्ह होईल. त्यावेळी ही जी पुली आहे ही सुद्धा काय होणार या साईडला मूव्ह झाली तर काय होणार टेन्शन बसेल आणि जी काही कोअर आहे ती कोअरची मुवमेंट होईल. आता कोअरची मुवमेंट अपवर्ड साईडला असेल तर त्यावेळी काय होणार जे मॅक्झिमम फ्लक्स जे काय किंवा लिंकेज आहे ते V1 इंड्यूस होईल. त्यावेळी V1 व्होल्टेज जास्त असेल त्यावेळी आपल्याला V आउटपुट इज इक्वल टू V1 - V2 हे आपल्याला इक्वेशननं आउटपुट व्होल्टेज मिळेल. म्हणजे जे आपण प्रेशर इन्सर्ट करणार आहे त्याचे करस्पॉन्डिंग आपल्याला काय मिळेल आउटपुटला व्होल्टेज मिळेल. बरोबर. आउटपुटला व्होल्टेज मिळेल जे आपण प्रेशर इंट्रोड्यूस करणार आहे. सपोज आपण प्रेशर रिमूव्ह केला तर हे काय होणार त्याच्या पुन्हा त्या रिमेन साईडला येणार, त्यावेळी पुली पुन्हा डाऊनवर्ड साईडला जाईल. बरोबर. त्यावेळी काय होणार V2 मध्ये जास्त असेल व्होल्टेज किंवा V1 मध्ये जास्त असेल
त्याच्या करस्पॉन्ड आपल्याला पुन्हा आउटपुटला व्होल्टेज मिळेल. म्हणजे इथे काय केलं आपण, तर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर यूज करण्यासाठी, प्रेशर ट्रान्सड्यूसर यूज करण्यासाठी तर आपण काय केलं, तर 2 प्रकारचे ट्रान्सड्यूसर यूज केले. पहिला जो आहे तो प्रायमरी ट्रान्सड्यूसर यूज केला, तो म्हणजे आहे सी टाईप बर्डन ट्यूब. आणि दुसरा जो आहे सेकंडरी ट्रान्सड्यूसर, ती म्हणजे आहे LVDT. आता बर्डन ट्यूब, सी टाईप बर्डन ट्यूबचं वर्किंग आपल्याला माहीत आहे कसं वर्किंग होतं. LVDTचं वर्किंगसुद्धा आपल्याला माहिती आहे कसं होतं. फक्त इथे काय केलं आहे, जी काही कोअरची मुवमेंट होणार आहे, म्हणजे कोअरच्या डिस्प्लेसमेंट थ्रू याचं वर्किंग होत असतं आणि इथं आपल्याला आउटपुटला डिस्प्लेसमेंट मिळत असतं. ते फक्त आपण कोअर ह्याला त्या फ्री एंडला कनेक्ट केलेले आहे, बरोबर. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशनल जे काय वर्किंग आहे ते म्हणजे आपलं असणार आहे इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्यूसर युजिंग बर्डन ट्यूब विथ लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे LVDT. तर हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, हे सुद्धा विचारू शकतात. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. बर्डन ट्यूबचं वर्किंग कसं आहे, LVDTचं वर्किंग कसं आहे, आपल्याला कशा प्रकारे कनेक्शन करता येईल. सिम्पल आहे, समजलं. तर हे थेरी एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, हे विचारू शकतात बर्डन ट्यूब आणि LVDT. तर ह्यामध्ये पहिलं लक्षात ठेवायचं, डायरेक्टली कॉन्टॅक्ट कशा येतो, तर प्रेशर बरोबर बर्डन ट्यूबचा येतो. त्यामुळे बर्डन ट्यूब काय आपली, तर प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणून ॲक्ट होते. आता हे प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणून ॲक्ट होते, तर आपल्याला माहीत आहे ते काय करतं, तर प्रेशरचं काय करतं, डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्जन करतं. आणि आपल्याला माहीत आहे तर डिस्प्लेसमेंटचं आपल्याला व्होल्टेजच्या स्वरूपात कन्वर्जन पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, तर LVDT यूज करतो. ते काय करतं, डिस्प्लेसमेंटचं व्होल्टेजमध्ये आपल्याला कन्वर्जन करून देतं. समजलं. तर हे झालं बर्डन ट्यूब विथ लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर. सिम्पल आहे, सोपं आहे. आता हे जे जर वर्किंग तुम्हाला पाहिजे असेल, बर्डन ट्यूब कसं वर्क करतं किंवा LVDT कसं वर्क करतं, तर आपले ह्याच्या आधीचे जे काही लेक्चर असतील त्या लेक्चरचा एकदा रेफरन्स घ्या. त्यामध्ये मी LVDT कसं वर्क करतं ते सुद्धा सांगितलेलं विथ इक्वेशन, आणि सी टाईप बर्डन ट्यूब कसं वर्क करतं हे आपण मागच्याच लेक्चरला बघितलेलं आहे. त्यामुळे तिथं एकदा रेफरन्स घ्या आणि बघा. शंका सगळ्या तुमच्या ज्या असतील त्या दूर होतील. सिम्पल आहे, व्यवस्थित करा. ह्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे बिलोज विथ LVDT. म्हणजे आता आपण काय करणार आहे, बिलोज लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर बरोबर कसं वर्क करतं ते बघणार आहे. इथं सुद्धा सेम केलेलं आहे. जे इथं पॉइंटर आपण बिलोला कनेक्ट करतो ते काय केलं, आपण डायरेक्टली काय केलं, कोअरला कनेक्ट केलेलं आहे. इथं बिलोज आपण प्रायमरी ट्रान्सड्यूसर यूज करणार आहे आणि LVDT आपण सेकंडरी ट्रान्सड्यूसर यूज करणार आहे, बरोबर. आता आपल्याला माहीत आहे बिलोज काय करतात, जेव्हा आपण इथं इलेक्ट्रिक प्रेशर देतो त्यावेळी ही जी काय वॉल आहे ती डिफॉर्म होते. डिफॉर्म होते म्हणजे काय, आपल्याला मिळतं डिफ्लेक्शन मिळतं. डिफ्लेक्शन मिळते म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट मिळतं. म्हणजे काय, बिलोज काय करतं, तर प्रेशरचं डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्जन करण्याचं काम बिलोज करतं, बरोबर. तर आपल्याला काय पाहिजे, तर आउटपुटला आपल्याला व्होल्टेज पाहिजे. जसं आपण प्रेशर इंड्यूस करणार आहे त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला आउटपुट पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार आहे, तर ह्याचं जे पॉइंटर साईडचे जे एंड आहे ते आपण पुन्हा कोअरला देणार आहे, बरोबर. आता इथं आपण LVDT यूज केले, इथं प्रायमरी वायंडिंग आहे, सेकंडरी वायंडिंग आहेत, बरोबर. आता ज्यावेळी आपण प्रेशर इन्सर्ट करणार नाही यामध्ये, त्यावेळी जी काय कोअर आहे ती कोअर काय असणार, म्हणजे हे काय असणार, आकुंचन पावणार आहे. त्यावेळी कोअर ही या साईडला मूव्ह होणार आहे. त्यावेळी V1चं जे काही इंड्यूस व्होल्टेज असणार आहे ते जास्त असणार आहे. त्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज V0 = V1 - V2 मिळेल, बरोबर. पण ज्यावेळी आपण प्रेशर चेंज करणार आहे, म्हणजे काय करणार आहे, प्रेशर आपण ह्या प्रेशर इनलेट थ्रू इन्क्रीज करणार आहे, त्यावेळी ही जी बिलोज आहे, ह्या बिलोजचं जे काय वॉल आहे ते काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. ज्यावेळी हे एक्सपांड होतील त्यावेळी काय होणार, ही जी आयर्न आहे ते आयर्न कोअर काय होणार आहे, ह्या साईडला मूव्ह होणार आहे. आता ह्या साईडला जर राईट साईडला जर मूव्ह होत असेल तर आउटपुट व्होल्टेज जे आहे ते काय असणार, V2 - V1 हे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. का, तर ही जर कोअर इथं मूव्ह होत असेल तर काय होणार, V2 जे काय वाइंडिंग आहे त्यामध्ये मॅक्झिमम फ्लक्स लिंकेज होतील. कशापेक्षा, तर V1 पेक्षा. त्यामुळं आउटपुट व्होल्टेज काय असणार, V2 - V1 असणार आहे. आणि त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, या प्रेशरच्या करस्पॉन्डिंग आपल्याला व्होल्टेज मिळेल.
म्हणजे काय तर बिलोज काय करतं तर प्रेशरचं डिस्प्लेसमध्ये कन्वर्ट करतं आणि एलव्हीडी डिस्प्लेसमेंटचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करतं. तर हे झालं बिलोज विथ एलव्हीडीटी. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्यूसर बघितला बिलोज विथ एलव्हीडीटी. बरोबर. तर आपल्याला हे दुसरा पण आपला जो काय इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्यूसर आहे तो आपण इथं बघितलेला आहे. तर आत्ता पण आपण इथं वेगवेगळे प्रेशर ट्रान्सड्यूसर बघितले. मग प्रेशर म्हणजे काय ते बघितलं, नॉन इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर बघितलं, त्यानंतर नॉन इलॅस्टिकमध्ये मॅनोमीटर बघितलं, यू शेप असेल, इन्क्लाइंड असेल, वेल शेप असेल. त्यानंतर इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर बघितलं. मग सी टाईप बर्डन ट्यूब असेल, हेलिकल टाईप बर्डन ट्यूब असेल, ट्विस्टेड असेल किंवा स्पेरिकल टाईप बर्डन ट्यूब असेल. त्यानंतर बिलोज बघितलं, डायफ्राग्राम बघितलं, मेटॅलिक डायफ्राग्राम असेल, स्लॅग डायफ्राग्राम असेल, याचा आपण अभ्यास इथं केलेला आहे. कॅप्सूल बघितलं. बरोबर. त्यानंतर बर्डन ट्यूब विथ इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर बघितलं, त्यामध्ये बर्डन ट्यूब विथ एलव्हीडी बघितलं, बिलोज विथ एलव्हीडी. इथं पण आपण काय केलं तर वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सड्यूसर आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे ह्या चॅप्टरमध्ये शेवटचा पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे जो एक्झामला नेहमी विचारतात त्यावरचे क्वेश्चन, तो म्हणजे आहे कॅलिब्रेशन ऑफ द प्रेशर इन्स्ट्रुमेंट. कॅलिब्रेशन ऑफ प्रेशर इन्स्ट्रुमेंट. तर आता कॅलिब्रेशन म्हणजे काय तर ज्या आपण प्रेशर इन्स्ट्रुमेंटेशनचं कॅलिब्रेशन बघतो ही अशी एक प्रोसेस आहे की जे काय आपले इन्स्ट्रुमेंट असतात त्या इन्स्ट्रुमेंटचे जे काय आउटपुट सिग्नल आहे ते आपल्याला माहीत असलेल्या प्रेशर रेंजमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटचे आउटपुट सिग्नल हे ॲडजस्ट करतो. आपल्याला माहीत असलेल्या प्रेशर रेंजमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचे आउटपुट सिग्नल आपण ॲडजस्ट करतो. अशी जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो कॅलिब्रेशन ऑफ प्रेशर इन्स्ट्रुमेंट. काय म्हणतो? कॅलिब्रेशन ऑफ प्रेशर इन्स्ट्रुमेंट. आता यामध्ये काही आपण काय करतो तर आपले जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचे मेकॅनिकल पार्ट चेंज करतो किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट चेंज करतो, त्यामुळं त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स बदलते आणि जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते त्यांच्या जी काय शेवटची सेटिंग असते आपण जी आधी सेटिंग केली असते ती सेटिंग बदलण्याची शक्यता असते आणि आपल्याला त्यामुळं चुकीचं आउटपुट देण्याचं काम हे प्रेशर ट्रान्सड्यूसर करतील. ते होऊ नये यासाठी आपण काय करतो तर प्रॉपर कॅलिब्रेशन प्रोसेस यूज करतो आणि आपला जो काय इन्स्ट्रुमेंट आहे तो पुन्हा व्यवस्थित सेटिंग करून ठेवतो. तर यामध्ये जो कॅलिब्रेशनसाठी आपण यूज करणारे इन्स्ट्रुमेंट आहे तो आहे डेड वेट टेस्टर. डेड वेट टेस्टर. डेड वेट टेस्टर हा काय तर कॅलिब्रेशन ऑफ द प्रेशर इन्स्ट्रुमेंटचा आहे. आता हा काय असतं तर हाय प्रेशर जे आहेत हाय टाईपचे प्रेशर जे आहेत मग त्यांची रेंज 72 इंच ऑफ मर्क्युरी गेजच्या वर असेल तिथं आपण असे इन्स्ट्रुमेंट आहेत तिथं आपण डेड वेट टेस्टर हे यूज करतो. आता यामध्ये काय काय कंपोनंट आहेत ते आधी आपण बघू. कन्स्ट्रक्शन काय आहे जर टेस्टरचं बघू. इथं गेज अंडर टेस्ट दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे, प्लॅटफॉर्म दिलेलं आहे, ऑइल रिझर्वायर दिलं आहे, चेक व्हॅल्यू दिलं आहे आणि डायरेक्शन दिलं आहे आणि प्लग दिलं आहे इथं ऑइलमध्ये आहे. बरोबर. आता इथे काय होतं ह्या डेड वेट टेस्टरमध्ये हे एक ॲक्युरेट मशीन आहे आणि बोर्ड आणि फिनिश केलेलं एक पिस्टन इथे यूज केलेलं आहे. इथे काय केलेलं पिस्टन हे इथे यूज केलेलं आहे. जो काय क्रॉस सेक्शनल एरिया आहे पिस्टनचा आणि जो काय सिलेंडर आहे ते दोन्हीसुद्धा आपल्याला माहीत आहे. हा सिलेंडर आणि क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे ह्या पिस्टनचा जो काय क्रॉस सेक्शनल एरिया आहे सिलेंडर जे काय आहे ह्या दोघांचासुद्धा आपल्याला एरिया माहीत आहे. आणि ह्याच्यावर आपण काय केलं आहे तर प्लॅटफॉर्म प्रोड्यूस केलं आहे. हे प्लॅटफॉर्म काय तर ह्या प्लॅटफॉर्मवर आपण नंबर ऑफ वेट पुटअप करू शकतो. कशासाठी तर स्टँडर्ड वेट आपण इथं पुटअप करणार आहे की जे आपल्याला ॲक्युरसी प्रोव्हाइड करते. आणि इथं ऑइल रिझर्वायर आपण इथे यूज केलेलं आहे.
ऑइल रिझर्व आहेत आणि ते चेक व्हॅल्यू आहे की जेणेकरून ते आत इन्सर्ट होईल. बरोबर आहे. आता ऑइल रिझर्व आणि चेक व्हॅल्यू इथे इन्सर्ट केल्यामुळे हायड्रॉलिक प्रेशर इथे जनरेट व्हायला आपल्याला मदत होते सिलेंडरमध्ये. आता इथं बघा सुरुवातीला काय केलं आपण, हा जो हँडल आहे हा काय केला फुल्ली आउट ऑफ डाऊन केला, म्हणजे लेफ्ट साईडला डाऊन केला. हा आपण ह्या साईडला सुरुवातीला डाऊन केला. त्यावेळी काय होतं आपल्याला जे माहीत आहे ते वेळ इथे ठेवलेलं आहे आणि त्यावेळी हा जो आपण लेफ्ट साईडला डाऊन केलेला, त्यावेळी जो काय पिस्टनचा एरिया आहे, ह्या पिस्टनचा एरिया आहे तो सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काय करतो जे इथं प्रेशर कॅल्क्युलेट होणार आहे ते सुद्धा आपण मेजर करू शकतो. आता आपण हँडल काय केलं, हे जे हँडल आहे हे क्लॉकवाईज डायरेक्शनला जे आपण मूव्ह करेल, क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह करेल त्यावेळी काय होणार आहे आत इन्सर्ट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर प्रेशर बिल्टअप होणार आहे या गेजमध्ये. इथे काय होणार प्रेशर बिल्टअप होणार, जे का ऑइल इथं आत आलेलं आहे हायड्रॉलिक प्रेशर तयार होणार आहे. बरोबर. हा प्रेशर ज्यावेळी आपण आत इन्सर्ट करणार आहे त्यावेळी काय होणार इथं प्रेशर बिल्टअप होणार आहे गेज कुठं तर ह्या इथं. आणि सिमिलरली जो आपण इथं गेज टेस्ट करणार आहे प्रेशर ट्रान्सड्यूसर किंवा प्रेशर इन्स्ट्रुमेंट जे आपण टेस्ट करणार आहे त्या दोन्हीकडे सुद्धा प्रेशर काय होणार आहे बिल्टअप होणार आहे. आणि जसं आपण प्रेशर इन्क्रीज करत, कसं प्रेशर इन्क्रीज करणार, जसं हा जो हँडल आहे हा आपण क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह करत जाईल तसं काय होणार आहे प्रेशर इथं सिलेंडरला आणि गेज साईडला इन्क्रीज होणार आहे. एक अशी वेळ येते की जो आपण इथं आपल्याला माहीत असेल जो काय वेट ठेवलेला आहे तो काय होतो, जो इथं ठेवलेला आहे सिलेंडरच्या तो काय होतो प्लॅटफॉर्मवर ठेवलेला वेट हा अपवर्ड साईडला थोडासा लिफ्ट होतो, म्हणजे वर उचलला जातो. बरोबर. हा काय होतो तो वर उचलला जातो आणि तो फ्लोट फ्रीली फ्लोट होतो. आणि त्याचं लिमिट असतं की तिथं तेवढा प्रेशर इथं जेवढा जनरेट झालेला आहे तेवढं वेट इथं काय होतं ते वर अपवर्ड साईडला लिफ्ट होतं. आता ही जी प्रोसेस आहे, आता जेवढा प्रेशर इथं जनरेट झाला आहे सेम प्रेशर इथं जनरेट झाला असणार आहे. म्हणजे इथं जो प्रेशर आहे तोच काय असणार आहे आपला गेजचा प्रेशर असणार आहे. आता हीच प्रोसेस वेगवेगळे जे काय वेट आहेत ते वेट इन्क्रीज करून जर आपण रिपीटेडली केली तर आपला जो डेड वेट टेस्टर आहे तो काय करतो जो प्रेशर गेज आहे हा कॅलिब्रेट करू शकतो. आता हा जो अशा प्रकारे इथं काय केलं जातं डेड वेट टेस्टर यूज करून जो आपला गेज आहे तो टेस्ट केला जातो. अशा प्रकारे डेड वेट टेस्टर जे काय आहेत त्यांची जी काय एरर आहे ती 0.1% सुद्धा कमी असते. त्यामुळे हा जो आहे तो जास्त करून यूज केला जातो. तर इथं आपला जो काय सेकंड चॅप्टर आहे प्रेशर मेजरमेंट हा इथं आपला संपलेला आहे. याच्या पुढच्या लेक्चरला आपण जो का नेक्स्ट चॅप्टर आहे तो नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.